आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका। नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा, तर योगी आदित्यनाथ यांची भंडारा आणि वर्ध्यामध्ये सभा। मी भाजपमध्ये प्रवेश करणार असून माझा पक्षप्रवेश 15 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये होणार। एकनाथ खडसेंचं भाजप प्रवेशावर स्पष्टीकरण। दरम्यान एकनाथ खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याचीही शक्यता बोलली जाते। मी शरद पवारांचा नेहमीच ऋणी राहीन। शरद पवारांनी संकट काळामध्ये मदत केली, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। एकनाथ खडसेंकडे त्यांच्या गावाची ग्रामपंचायत नाही, विझलेल्या दिव्याबाबत का बोलता? खडसेंचं हॉटलाईन केंद्रामध्ये गिरीश महाजनांची खडसेंवर टीका। नाराजीचं काही कारण नाही, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका। कुणाची नाराजी असेल तर दूर करण्याचा प्रयत्न करेन। गिरीश महाजनांच्या टीकेवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मी लवकरच पक्षप्रवेश करणार असं खडसेंनी सांगितलं होतं। एकनाथ खडसेंच्या मनामध्ये चलबिचल सुरू होती। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजपकडून खडसेंवर आधी आरोप, आता त्यांच्याकडे वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? संजय राऊतांचा सवाल। भाजपमध्ये पुन्हा येणं खडसेंसाठी मोठं बक्षीस, फडणवीस लिलायबाद सोडवतात। चंद्रकांत पाटलांकडून फडणवीसांचं कौतुक। खडसेंच्या पक्षप्रवेशाला कुणाचा विरोध नाही, फडणवीसांनी खडसेंना नेहमी मानाचं स्थान दिलंय। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येत असतील तर चांगली बाब, खडसेंवरील कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत। खडसेंच्या भाजप प्रवेशावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। खडसे पुन्हा भाजपमध्ये येतील हे माहिती होतं। राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये खडसेंचं मन रमलं नाही, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। मला मुख्यमंत्री पदाचा मोह कधीही नव्हता, मला केवळ शिवसेना वाचवायची होती। नागपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। ठाकरेंच्या काळामध्ये सीएम सहायता निधीमधून केवळ 2.5 कोटींची मदत, पण मी रुग्णांना मदत करण्यासाठी 2 पेन ठेवतो। ती लीना बँक नाही तर देना बँक आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। आपल्या पक्षामध्ये कोणी मालक आणि नोकर नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं, काही लोकांचे गळ्याचे पट्टे काढले, शिंदेंचा ठाकरेंना टोला। ठाकरे जिकडे जातात तिकडे फक्त गद्दार गद्दार एवढंच म्हणतात, त्यामुळे आदित्य ठाकरेंना बघून बाबा लगीन म्हणणारं पात्र आठवतं। आशिष शेलारांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका। विधानसभा पालिका निवडणुकीपर्यंत युती राहणार नाही, राज ठाकरेंनी कुणाला पाठिंबा द्यायचा याचे आदेश दिलेले नाहीत। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या भूमिकेवर आमदार राजू पाटलांची प्रतिक्रिया। मनसे सोडल्यावर मी कधीही राज ठाकरेंवर टीका केली नाही, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व मोठं करायचं, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। साथ देतील त्या सगळ्या पक्षांना सोबत नेण्याची आमची तयारी, मनसे आमच्या सोबत आल्यास स्वागतच, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। मनसे माहितीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर दरेकरांची प्रतिक्रिया। मंगलदास बांदल यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली, मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडं, प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर निशाणा। 2 दिवसांमध्ये सर्व उरलेल्या जागांबाबत निर्णय जाहीर करू, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। अजूनही वेळ गेली नाही, वंचितनं विचार करावा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। पुढील 2-3 दिवसांमध्ये जागावाटप जाहीर होईल, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर होतील, जागावाटपाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। गुढीपाडव्याच्या दिवशी मवियाच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा होणार, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोलेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार। विखे आणि लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल, रस्त्याचं काम केले नाही, आम्ही त्यांना गोळ्या झाडणार। धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा आरोप। धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा आरोप होतोय। खासदार सुजय विखेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी, पोलिसात तक्रार करणार, गोळीबाराच्या धमकीवर सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये तुतारीवाल्याचं डिपॉझिट जप्त होणार, पारनेरची जनता त्रास सहन करते या प्रवृत्तीच्या विरोधात निवडणूक, कामोठ्यामधल्या सभेमध्ये सुजय विखेंचा निलेश लंकेंवर घणाघात। सुप्रिया सुळेसारख्या दादा दादा करायच्या, त्याचा राग यायचा, पण दादांना कधी बहिणीचं प्रेम समजलं नाही, प्रेम समजण्यासाठी हृदय लागतं, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला। शरद पवार नेतृत्व निर्माण करणारी चक्की, तुमच्यासारख्या डोमकावळ्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं नवी मुंबईमध्ये वक्तव्य।
जे गेले त्यांना शुभेच्छा. त्यांची काही कारणं असतील. नाती जोडणं अवघड पण नाती तोडणं सोपं आहे. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना चिंता. शशिकांत शिंदे उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार. आमदार शशिकांत शिंदेंकडून सातारा लोकसभा लढण्याची इच्छा. पवारांना सांगितलं कोण लढत नसल्यास मी आहेच. शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरे आणि राऊतांनी माझ्यामध्ये विश्वास निर्माण केला. काही जरी झालं तरी मीच खासदार होणार. सांगलीची जागा जिंकण्यावर चंद्रहार पाटील ठाम. आज माझी राजकीय सुट्टी, उद्या काहीतरी होईल. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं सांगलीमध्ये सूचक विधान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळायलाच हवा. इथून जिंकण्याची क्षमता फक्त भाजपची, नारायण राणेंचा दावा. लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचं डिपॉझिट जप्त करणार. डिपॉझिट जप्त झाल्यावर विनायक राऊत आणि राजन साळवींनी काय केलं ते कळेल. विनायक राऊतांचा राणेंवर निशाणा. एक पाऊल मागे घेऊन मला उमेदवारी दिली. राजू पारवेंनी मानले कृपाल तुमालेंचे आभार. राजू पारवे रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार. माझ्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी अथक प्रयत्न केले पण शिंदेंवर दबाव होत असल्याने मी माघार घेतली. नागपूरमध्ये कृपाल तुमालेंचं वक्तव्य. कृपाल तुमालेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले हे त्यांनी स्वतः पाहिलंय. तुमालेंसारखा नेता शिवसेनेत, त्याचा आम्हाला अभिमान. मुख्यमंत्री शिंदेंची कृपाल तुमालेंवर स्तुतीसुमनं. कल्याण लोकसभेमधील शिवसेना भाजप वादावर पडदा. भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा. आधीचं सरकार घरी बसलं होतं, लोकांनाही घरी बसवलं होतं. आताचे तिन्ही नेते काम करणारे आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. खासदार अनिल देसाई बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगताना भाऊक. मोदी आता शेतकऱ्यांचा विमा काढतायत. मात्र शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला शिवसैनिकांचा विमा काढला होता. अनिल देसाई आठवण करून देताना झाले भाऊक. रवी राणांची पत्नी भाजपात. रवी राणा स्वाभिमानमध्ये, आता मुलाला प्रहारमध्ये पाठवा. बच्चू कडू काँग्रेसची बी टीम असल्याची टीका रवी राणांनी केली होती. त्यावर बच्चू कडूंची जोरदार टोलेबाजी. कुणी पैसे वाटले तर घ्या पण मतदान मवियालाच करा. पिंपरीमधील प्रचार मेळाव्यामध्ये मावळचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरेंचं वक्तव्य. शिवसेनेचे धाराशिवचे पदाधिकारी आज मुंबईमध्ये शक्तीप्रदर्शन करणार. धाराशिवची जागा शिवसेनेला परत घेण्याची करणार मागणी. राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं शिंदे गटामध्ये नाराजी. चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला बारामती शिरूर मतदारसंघाचा आढावा. बैठकीला दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. आढळराव पाटील, सुनेत्र पवारांनी बैठकीला उपस्थित. हिंगोली लोकसभेची रणनीती ठरवण्याबाबत गिरीश महाजन, भागवत कराड, बाबूराव कदम यांच्यामध्ये चर्चा. बाबूराव कदम हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार. भाजपातील बंडखोर नेत्यांची गिरीश महाजनांची मनधरणी. हिंगोलीमधील भाजपचे बंडखोर उमेदवार गिरीश महाजनांच्या भेटीला माहूर गडाचे श्याम भारती महाराज यांनी भरलाय अपक्ष उमेदवारी अर्ज. महंत भारती यांची गिरीश महाजनांसोबत बंद दाराआड चर्चा. गडकरींच्या नागपूरमधील प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री शिंदे सहभागी. नितीन गडकरींच्या प्रचाराला जाताना शिंदेंचा दुचाकीवरून प्रवास. ओमराजे निंबाळकरांना एका शेतकऱ्याने दिला निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून 10,000 रुपयांचा चेक. धाराशिवमधील सारोळा मांडवा इथल्या प्रचार दौऱ्यामध्ये आला अनुभव. ओमराजेंनी शेतकऱ्याचे मानले आभार. जोगेश्वरीमधील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंची साथ सोडली. प्रवीण माने सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार रिंगणात. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एमआयएम उमेदवार देणार. एमआयएमकडून माजी आमदार रमेश कदम यांचं नाव जवळपास निश्चित. शिरूर लोकसभेमधील भाजपचे अतुल देशमुख शरद पवार गटाच्या वाटेवर. आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानं अतुल देशमुख नाराज. शरद पवार आज बारामती तालुक्यामधल्या दुष्काळी गावांचा दौरा करणार. बारामतीमधील उंडवडी सुपेमध्ये सकाळी शरद पवारांची सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी सभा घेणार. मुख्यमंत्री सभेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. रोहिणी खडसेंची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद. रोहिणी खडसे शरद पवारांनाही भेटणार. उद्या रावेरचा शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता. मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी आज महायुतीची महत्वाची बैठक. अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित राहणार. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर. सुनेत्रा पवार आस्करवाडीमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार.
ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचं धुळ्यामधील ओबीसी सामाजिक संमेलनामध्ये वक्तव्य. ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांची आज ईडी चौकशी. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकरांची चौकशी होणार. जळगावमधील चोपडा येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचं प्रशिक्षण. महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये 2 सत्रात पार पडलं प्रशिक्षण. गावठाणाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांकडून जागेची मागणी. जळगावातील अमळनेर तालुक्यामधल्या डांगरी ग्रामस्थांनी केली मागणी. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा. धुळ्यामध्ये जास्तीत जास्त मतदानासाठी होम मिनिस्टरच्या माध्यमातून जनजागृती. धुळ्यामधल्या प्रगती महिला मंडळानं सुरू केला उपक्रम. धुळे महापालिकेच्या क्षयरोग केंद्राजवळ कचऱ्याचे ढीग. स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेच्या कारभारावर स्थानिकांकडून ताशेरे. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांकडून नेते मंडळींच्या भेटीगाठी सुरू. नंदुरबारमध्ये काँग्रेसनं नवीन चेहरा दिल्यानं प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा कस लागण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात. जिल्ह्यामध्ये कांद्यासाठी स्वतंत्र बाजार सुरू केल्यानं कांदा लागवडीमध्ये मोठी वाढ. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा ठिबक सिंचन योजनेचं अनुदान रखडलं. केवळ 25%च अनुदान मिळाल्यानं उर्वरित अनुदान लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामधील अनेक तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला असला तरी मात्र शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती. वसईच्या किल्ल्यामध्ये बिबट्याची दहशत कायम. वन विभागाकडून किल्ल्याच्या परिसरामध्ये गस्त सुरू. वन विभागाकडून लावण्यात आले पिंजरे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा खालावला. मुंबईकरांची जलचिंता वाढली. 7ही धरणांमध्ये मिळून 27%च पाणीसाठा शिल्लक. मुंबई महापालिकेमधील परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती आचारसंहितेमुळे अडली. आचारसंहितेमुळे 652 परिचारिकांची भरती अडकली. मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरांच्या स्वच्छतेसाठी मोहीम आखणार. पालिका 500 कोटी खर्चून यंत्रसामुग्री खरेदी करणार. आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू. पुण्यात महापालिकेकडून मोफत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा. टँकर चालकांनी पैसे मागितल्यास तक्रार करण्याची पालिकेच्या सूचना. पालिकेकडून सुरू करण्यात आला हेल्पलाईन नंबर. पिंपरी चिंचवड शहरामधील काही विभागामध्ये नालेसफाईला अद्यापही सुरुवात नाही. नालेसफाईच्या सूचना देऊनही अद्यापही पालिकेची नालेसफाई कागदावरच. राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी. केंद्राच्या स्वामीह निधीमुळे 8 प्रकल्प मार्गी. रहिवाशांना घरांचा ताबा. एमपीएससीमध्ये मागास वर्गाकरता नव्यानं आरक्षण निर्मिती होणार. नव्यानं आरक्षण निर्मिती झाल्यानंतर सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये महिलांची उन्हाळी कामांची लगबग सुरू. महिलांच्या बचत गटासह छोट्या गृहउद्योगांची उलाढाल वाढली. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये 132 सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता. सिंचन विहिरीमुळे रोजगार उपलब्ध होणार. रत्नागिरीच्या खेडमधील 7 गावांमध्ये पाणी टंचाई. टँकरसाठी 13 वाड्यांचा ग्रामपंचायतीला अर्ज. उद्यापासून सर्व वाड्यांमध्ये टँकरनं पाणी उपलब्ध होणार. ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पायपीट. गोंदिया जिल्ह्यामधील तिरोडा तालुक्यामध्ये अवैध दारूच्या साठ्यावर कारवाई. सिल्ली गावात गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईमध्ये 4.5 लाखांची दारू जप्त.